धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। विठ्ठल विठ्ठल धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे। ज्या अभंगामध्ये मानवी जीवनाचं धन्यत्व ज्यामध्ये सामावलं आहे, अशा 6 गुणांची चर्चा केलेली आहे। माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो। आजचं हे कीर्तन नैमित्तिक कीर्तन आहे आणि त्याचं निमित्त आपणा सर्वांना माहीत आहे। खानवटे गावातील एक सुविद्य अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व असे कैलासवासी हरिश्चंद्र भिकाजी माहुरकर इनामदार, ज्यांना अत्यंत आदरानं दादा हे संबोधन होतं, अशा दादांचा आज प्रथम वर्ष श्राद्धाचा दिवस आहे। त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट किशोरजी माहुरकर, मालोजीराव माहुरकर आणि सर्जेराव माहुरकर हे 3ही बंधू आणि त्यांची कन्या सौभाग्यवती माधुरी खलाटे आणि संपूर्ण इनामदार परिवार यांनी दादांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं काही संत वाङ्मयाचं चिंतन घडावं, या हेतूनं या कीर्तनाचं प्रयोजन आहे। इनामदार परिवाराच्या अनुबंधातून त्यांचे सर्व नातेवाईक, आप्त इष्ट आणि मित्रपरिवार, त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर गायक आणि वादक, भजनी कलावंत उपस्थित आहेत। अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी असं काही चिंतन करण्याचा मानस आहे। आरंभी मी सर्वांना सूचित केलंय की ज्यांना बसण्याचा त्रास आहे त्यांनीच खुर्चीचा आश्रय घ्यावा, बाकीच्यांनी खाली बसावं। तरुणांनी अकाली म्हातारं होऊ नये। जे खुर्चीत बसले त्यांना माझी सूचना असेल की आपल्या पायातले पादत्राणं काढून घ्या, कारण हे वारकरी कीर्तन आहे आणि आज पावे तो वारकरी कीर्तनाची पवित्रता, शुचिता ही वारकऱ्यांनी जीवापाड सांभाळलेली आहे। थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही। खरं तर वकील साहेबांचा खूप मोठा मनोदय की मी यावं,
आणि त्याला पुस्ती कुणी दिली असेल तर माझ्या परमार्थ पथावरील एक अत्यंत जिवलग मित्र असे खेडचे आमचे मोरे महाराज. खरं म्हणजे त्यांचा अट्टहास म्हणून मी आलो. अन्यथा मला सकाळी उपलब्ध होणं अत्यंत अवघड होतं. आपल्याला कळणार नाही त्या गोष्टी. ठराविक वारकरी कीर्तनकार खूप प्रयास करून प्रवास करतायत आणि संतांचा विचार खेड्यापाड्यात नेत आहेत. माझ्या समोर बसलेले जे लोक आहेत हे सगळे समाजातील मान्यवर आणि धुरीण असे लोक आहेत, ज्यांची 50शी उलटून गेली आहे. तो मी अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपे सांगणार आहे. त्याकरता मी सिस्टीम सांभाळणाऱ्या माझ्या मित्रांना सांगितलं की मला इको चालत नाही. कदाचित गायक वादक माझ्यावर रागावतील, पण श्रोते माझ्या बाजूने असतील. अलीकडच्या काळात वारकरी कीर्तनात झालेलं ध्वनी प्रदूषण ही समस्या ठरू पाहते. कर्णकर्कश जर अशा प्रकारचं जर वातावरण राहिलं तर 10 वर्षानं कीर्तनं चालू असतील पण श्रोते बहिरे असतील. ते तक्रार करत नाही, त्यांचं सज्जनपण आहे आणि त्यांच्या सहनशीलतेला पण सलाम केला पाहिजे. खूप शांततेने ऐकलं पाहिजे आणि त्याकरता सर्वांनी आपले मोबाईलही शांत करून ठेवा. कारण ते यंत्र चांगलं आहे पण खूप माणसातून उठवत आहे. माझी काही स्तुती करत नाही, पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, फक्त आणि फक्त 2 तास तुमच्याशी बोलण्याकरता मला मुंबईवरनं प्रवास करावा लागला आहे आणि पुन्हा मुंबईला जायचं आहे. आमचं येणं पण इतकं सहज नाही आहे आणि सोपं नाही आहे. आणि मला असं वाटतं की आपला कामधंदा टाकून तुम्ही जर माझ्यासमोर 2 तास बसणार असाल तर उठताना तुमची पण झोळी रिकामी असता कामा नये. काहीतरी आम्ही विचार घेऊन जाणं गरजेचं आहे. केवळ दादांचं वर्षश्राद्ध आहे आणि पाहुणेपै संबंध आहे म्हणून गेलं पाहिजे आणि प्रसाद घेऊन आलं पाहिजे एवढं मर्यादित स्वरूप या समारंभाचं असता कामा नये. मी काही विशेष असा विचार मांडणार आहे आजच्या कीर्तनात. प्रकृतीच्या अस्वास्थ्यानं मला बसून बोलावं लागतंय, त्याबद्दल मी आपला दिलगीर आहे. सर्व माता भगिनी आणि आबालवृद्ध यांनी खूप शांततेनं माझं हे प्राककथन ऐकावं. इकडे लक्ष द्या. थोडी मागची गडबड कमी झाली तर मला बरं वाटेल. कदाचित त्यांना असं वाटत असेल की मंडपातला आमचा काहीच संबंध नाही. खूप शांततेनं ऐका. 2 भागामध्ये मागचाच विवरण असेल. कदाचित असा एखादा प्रश्न येण्याची शक्यता आहे की जर चांद्रयान यशस्वी झालं, सगळे जबाबदार लोक माझ्या समोर आहेत, चांद्रयान 3 यशस्वी जर झालं, एवढी मोठी वैज्ञानिक क्रांती जर झाली आहे तर श्राद्ध करायची काही आवश्यकता आहे काय, असा विचार येऊ शकतो. माणूस जर इतका प्रगत झालाय तर काय आवश्यकता आहे. त्यावर विशेष असं भाष्य मला करावं वाटतंय, कारण समोर माझ्या माणसं ही समाजातील प्रमुख घटक बसलेली आहेत. हे कशा करता. माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्याकडे लक्ष द्या. जीवनामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांमध्ये काही प्रश्न इतके जटिल आहेत की त्याची उत्तर सापडणं कठीण आहे. ते अनुत्तरितच राहतात. त्यातला एक मोठा प्रश्न जर कोणता असेल तर मृत्यूनंतर त्या माणसाचं काय होतं, हा एक प्रश्न आहे.
ज्याकडे कोणी फार लक्ष देत नाही. मृत्यूनंतरचं जीवन याविषयी पाश्चात्य तत्वचिंतकांनी फारसा विचार केलेला नाही. इकडे लक्ष द्या. एकही वाक्य मिस होता कामा नये, जे तुमच्या आणि सर्वांच्या कामाचं आहे. पाश्चात्य संस्कृतीने मृत्यूनंतरच्या जीवनाचा अभ्यास केलेला नाही आहे. त्यांच्या लेखी माणूस मेला की संपलं एवढंच आहे. भारतीय संस्कृतीने मात्र मृत्यूनंतर एक विशिष्ट असं जीवन आहे यावर विचार केला आहे. तो मांडणार आहे मी आता. माझ्या प्रिय श्रोत्यानो, हे कशा करता ऐकायचं असाही प्रश्न येऊ शकतो. ज्ञानेश्वरीचा आश्रय करून एवढंच सांगता येईल की या मृत्यूलोकामध्ये 2 सोहळे घडतात असं ज्ञानदेवांचं मत आहे. देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया नान म्हणून धनंजयाची या परी. इथं आल्यानंतर 2 सोहळे भोगावे लागतात. इकडे लक्ष द्या. एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. इथं बसलेल्या सगळ्यांचा एक सोहळा झालाय आणि दुसरा होणार आहे, हे तर मान्य. या एखाद्याने हात वर करावा की माझा दुसरा सोहळा होणारच नाही. असं कुणी असेल तर हात वर करा. एक 5 मिनिटं देतो मी. मला माहिती आहे कोणी हात वर करणार नाही. जरा बोलू का? कदाचित हात वर करायला माणूस विचारही करेल, पण हात वर करेपर्यंत दुसरा सोहळा झालेला पण असेल. नाही सांगू शकत. माशी पाख पाखडी तव हे सरे, किती परिमाण दिलंय. थोडासा माईक लांब ठेव शाई पुढापासून आणि धुमापासून. छान वाजवतोय. माशी पाक पाकडी. माशीला पंख हलवायला जास्त वेळ लागतो. त्याच्या अगोदर प्राणोत्क्रमण झालेलं असतं. मग आता का ऐकायचं? इकडे लक्ष द्या. ऐकायचं एकच कारण आहे. आपल्या सर्वांचा एक सोहळा झालाय आणि दुसरा होणार आहे म्हणून ऐकायचं. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मृत्यूनंतर सगळं संपून जातं या विचाराला काहीही आधार नाही. आमच्याकडे तत्वज्ञानामध्ये जी दर्शनं सांगितलेली आहेत, कुणी अभ्यासक असेल तर त्याला कळेल. पण जी 12 दर्शनकार आहेत त्यामध्ये 6 दर्शनकार आस्तिक आहेत आणि 6 दर्शनकार नास्तिक आहेत. मी फार सूक्ष्म आणि कठीण सांगत बसणार नाही. मला पूर्ण जाणीव आहे. मी खेड्यामध्ये कीर्तन करतोय. हे 6 दर्शनकार नास्तिक आहेत. मी आता विस्तार करणार नाही. पण तरी सुद्धा भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की ते नास्तिक आहे तरी त्याला दर्शनकाराचा दर्जा दिला आहे. हे व्यापक पण आहे. कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. असेल नास्तिक तो, पण त्याच्या विचाराचा पण विचार केला पाहिजे. याच्यामध्ये एक चार्वाक नावाचा दर्शनकार आहे. इकडे लक्ष द्या. या चार्वाकाचं मत काय ते लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवाने सध्या चार्वाक जीवन प्रणाली जोर धरती आहे. चार्वाकाचं काय म्हणणं आहे? सर्वांनी सुखाने जगावं असं चार्वाक बोलतो. इथपर्यंत आपल्या आणि त्यांचंच मत समान आहे. संतांनी पण सर्वांनी सुखी जगावं असं वर्णन केलंय. सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. सुखानं राहावं असं सगळ्याला वाटतं. पण त्याच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या आहेत. इकडे लक्ष द्या. तो काय म्हणतो? सुखानं जगा. सुखाची कल्पना काय? तर तूप खाऊन जगा असं तो म्हणतो. आता प्रश्न काय आहे की तूप खाऊन जगा म्हटल्यानंतर लोक म्हणतील अहो खाऊन जगू. तूप डालडा नाही. सध्या साजूक तूप 3000 रुपये किलो आहे.
मला खूप बरं वाटलं. मी वकील साहेबाचं पण कौतुक केलं की आल्या आल्या दारामध्ये मला देशी गाय दिसली आणि मला समाधान वाटलं या घराचं विशेषत्वानं. सगळा कृषक समाज शांत झोपलेला आहे, गाढ झोपला आहे. आम्हाला तत्वचिंतकांना सुद्धा औदासीने यावं अशी परिस्थिती आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, गाय वाचली तरच देश वाचेल हे कधी नाही विसरता कामा. आम्ही रासायनिक खताने आमच्या सर्व शेती नापीक करून टाकल्या. परिणामी समाजामध्ये रोगांचा वाढणारा प्रादुर्भाव मोठा आहे. माझा तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय, त्याचा जास्त मी इथे उहापोह करणार नाही. पण देशी गाईचं तूप हे 3,000 रुपये किलो आहे, कुठे 4,000 पण आहे. इकडे लक्ष द्या. तो म्हणतो तूप खाऊन जागा. ते काही लोकांनी सांगितलं बाबा तूप खाऊन जागा, पण पैसे आणायचे कुठून? तो म्हणला गाढवानो, कर्ज काढा. असं चार्वाक बोलतोय. ऋणं कृत्वा यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिवेत. तुम्ही तूप खा. तुम्हाला खरं सांगू का, माझं स्पष्ट मत, चार्वाक जरी नास्तिकवादी असले तरी तो मला आवडतो. विरोधाभास आहे पण मला तो आवडतो. का आवडतो? तर निदान तो म्हणाला की तूप खाऊन जागा, नाही का? जर तो म्हणाला असता ऋणं कृत्वा सुराम पिवेत तर अवघड झालं असतं. न लिहिता पितात हा भाग वेगळा आहे, पण किमान तूप खा असं म्हणतो. मग कशा करता? तूप खा, कर्ज काढा. त्या सामान्य माणसाने विचारलं, बाबा तूप खाऊ आम्ही, कर्ज पण काढू त्याकरता, पण हे काढलेलं कर्ज फेडायचं कधी? तो म्हणला, मूर्खानो, मरेपर्यंत कर्ज काढा. एकदा तुम्ही मेलात आणि तुम्हाला स्मशानात जाळून आल्यानंतर सावकार काही तिथं विचारायला येणार आहे? दृष्टांत संपला. ही चार्वाकाची मतप्रणाली. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. कुठे तू परत येणार आहे? असं नाही होत, असं होत नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपण ज्या संस्कृतीचे उपासक आहोत, आपल्या भारतीय संस्कृतीने पुनर्जन्म मानला आहे, हे पहिलं लक्षात घ्या. पाश्चात्य संस्कृती मानो नाही तर न मानो, पण आमच्या श्रीमद भगवद्गीतेने पुनर्जन्म मानला आहे, मान्य आहे. कितीतरी मी प्रमाण देऊ शकेन, कितीतरी. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरुनी आलो मी गा, दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरुनी आलो मी गा. या वया येथवरी होते हेची कारण, या वया येथवरी, या वया येथवरी होते हेची कारण, या वया येथवरी. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दुर्लभ भेटी तुम्हा, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दुर्लभ भेटी तुम्हा. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोन, दाते हो दान करा, जाते पंढरपुरा, दाते हो दान करा. विनवितो तुका संता दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी, दाते हो दान करा, जाते पंढरपुरा, दाते हो दान करा. बहुत अच्छे, छान वाजवतोय.
आता टाळी वाजवायला कंजूशी कशाला, तो किती छान वाजवतोय. आपल्याकडे इकडे असेलच, आता काय पुणे जिल्ह्यात साधारण आहे हे म्हणणं. इकडे लक्ष द्या. पुनर्जन्माची कथा चालली. कदाचित ढोबळ असेल ती, मान्यताप्राप्त नसेल, पण घरात एखादं लहान मूल रडायला लागलं आणि ऐकत नसलं का मग शेजारच्या आयाबाया सांगतायत आज्जा पोटाला आलाय. असं आहे का इकडं? पोर फार रडायला लागलं, फार त्रास द्यायला लागलं की शेजारच्या म्हाताऱ्या सांगतात अगं आज्जा नाव आलाय, आज्याचं नाव ठेवा. आणि मग त्यांचं चांगलं नाव असून त्याचं नाव कोंडीबा ठेवलं जातं, जुन्या पठडीतलं नाव. मला पटलेलं नाही आहे, माझी मतं स्वच्छ आहेत, मला पटलं नाही. सांगितलं तुम्ही पण माझ्या मतात याल. सांगू का? आज्जा पोटाला आलं हे मला पटत नाही. का? जो म्हातारा कंटाळून त्या घरातून गेला तो त्याच घरात कसा येईल? एक साधा युक्तिवाद आहे. तो अदानी अंबानीकडे नाही का जायचा जन्माला? तो कशाला येईल परत तिथे? असं होत नाही. पुनर्जन्म मान्य. मी शेकडो उदाहरणं देईल पुनर्जन्माची, मला हातात वेळ कमी आहे. आता प्रश्न काय तो सांगतो, इकडे लक्ष द्या. माझा प्रश्न अचूक आहे आणि मी त्या दिशेनं वाटचाल करतोय. तुम्ही सगळ्यांनी, हे बारीक जी काही माणसं बसली तिथे सर्वांनी, एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर 1 वर्ष ती प्रेत योनीत असते. वेदातल्या निरुक्त ग्रंथात तुम्ही बघा कसा प्रवास आहे. आणि या 12 महिन्यामध्ये त्याची एकूण 16 श्राद्ध होतात. आणि वर्ष श्राद्ध संपन्न झालं की तो जीवात्मा पितर योनीला जातो. असा एक नियम आहे. इकडे लक्ष द्या. त्याचं प्रेतत्व संपतं आणि तो पितृत्वाला प्राप्त होतो. ढोबळ सांगतो मी, अचूक आणि खूप सांगायला लागलो तर एक स्वतंत्र त्याच्यासाठी व्याख्यान करावं लागेल मला पूर्वार्धामध्ये. हे का सांगतोय ते थोडं लक्षात घ्या. एखाद्याला नाही आवडणार, पटणार नाही, जर तो कदाचित नास्तिकवादी असेल तर. पण मी सायंटिफिकली सांगतो, इकडे लक्ष द्या. हे तुम्ही पण ऐका टाळकऱ्यांनी, कारण दुसरा सोहळा होणार आहे ना. काय आपण काय अमर आहोत काय? माझ्या प्रिय श्रोत्यानो, धर्मशास्त्रीय श्राद्ध व्यवस्था ही अत्यंत प्रगल्भ आणि संपन्न अशा स्वरूपाची आहे. हे लक्षात घ्या. मी सायंटिफिकली सांगतो कसं होतं बघा. इकडे लक्ष द्या. वयोवस्था शांती नावाचं प्रकरण आहे, ज्यामध्ये वयाच्या 50 नंतर दर 5 वर्षांनी शांती कर्म सांगितलेलं आहे, जे की फार लोक करतात असं नाही. केलं तर उपयुक्त आहे. 50 नंतर गात्र शिथिल होतात. 40च डोळे अंधुक होतात आणि 40शी लागते. चष्म्याला शब्द काय आहे? 40शी. पाय थकतात, हात थकतात. म्हणून 50व्या वर्षी एक शांती कर्म आहे. त्याच्या मागचं कारण काय सांगतो. फार प्रगल्भ विचार आहे तो, इतका सोपा नाही आहे. मानवी देहाच्या प्रत्येक इंद्रियावर एकेका देवतेचं वास्तव्य आहे असं शास्त्र बोलतं. म्हणून हाताची देवता आहे, पायाची देवता आहे, कानाची देवता आहे, डोळ्याची देवता आहे, मनाची देवता आहे, त्वगेंद्रियाची देवता आहे, उपस्थाची देवता आहे. प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता आहे, असं लक्षात घ्या. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, इकडे लक्ष द्या. माझ्या विचाराचा मुद्दा, आपल्या धमण्यांमध्ये जे रक्त वाहतंय, रोहिणी आणि नीला ज्या धमण्या आहेत, याच्यामध्ये जे रक्त वाहतंय ना, ते आपल्या पितरांचं आहे.
जे रक्ताची देवता पितर आहे, हे लक्षात ठेवा पक्क. कारण संतनन जे होतं ते या माध्यमातूनच होतं. आता फारसे तरुण इथं बसलेले नाहीत, वृद्धांचा भरणा जास्त आहे, पण जे थोडे तरुण बसले त्यांना सांगतो, संतनन करण्यासाठी या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. मी विस्तार भयास्तव ते करत नाही, जास्त विस्तार. पण एखाद्या माणसाची प्रकृती बिघडली, इकडे लक्ष द्या. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर त्याला विचारतात, तुमच्या घराण्यात कोणाला डायबिटीस होता का? तो म्हणतो नाही, माझ्या वडिलांना नव्हता, माझ्या आजोबांना नाही, माझ्या चुलत्याला नाही. मग त्याची आई सांगते, अरे तुझ्या पंजाला होता. डॉक्टर म्हणतात तुम्हाला झालाय. एखादा माणूस अस्वस्थ झाला आणि डॉक्टरकडे गेला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं, तर त्याचे डॉक्टर त्याला विचारतात, तुमच्या घराण्यात कोणाला दमा होता का? अस्थमा होता? नाही नाही, आमच्या घराण्यात आमच्यात कुणीच दमेकरी नाही. त्याची आई सांगते, इकडं नव्हता पण माझ्या बापाला होता. म्हणजे आईकडनं तो आला. डॉक्टर म्हणतात तुम्हाला झालाय. जरा एक विनोदी वाक्य सांगू का? ऐकता? सांगू म्हणता? वाडवडिलाची प्रॉपर्टी जसे घेतात तसे रोग पण घ्यावे लागतात. आणेवारी लावायला केवढी घाई असते. 7 बाऱ्यावर आणेवारीची घाई करतो तसे रोग पण येतात. आणि त्याकरता माझ्या प्रिय श्रोत्यानो, असं काही घडू नये म्हणून आपले पितर संतुष्ट असतात आणि ती संतुष्टी श्राद्धानं होते, त्याकरता श्राद्ध आहे. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. अशा पद्धतीचं दादांचं आज श्राद्ध संपन्न झालंय. आज ते पितर योनीला गेले. वार्षिक वडिलांचं श्राद्ध केलं पाहिजे. खूप चांगलं सांगितलंय तुम्ही ते प्रकरण वाचलं तर. फार मोठा इव्हेंट करावा असं शास्त्राचं मत नाही. इकडे लक्ष द्या. खरं तर असं दोन्ही बाजू सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. अत्यंत चांगल्या पद्धतीने वडिलांचं श्राद्ध केलं पाहिजे. मी कुणाला दुखावू इच्छित नाही. त्यांनी संपादित केलेली आम्ही जर संपत्ती खातोय तर त्यांचं श्राद्ध करणं अनिवार्य आहे. 2, संपत्तीच्या अनुषंगानं श्राद्ध उत्तम केलं पाहिजे. पण धर्मशास्त्र म्हणतं तुमची सांपत्तिक स्थिती अत्यंत हलाखीची असेल तर जेवढी साधन सामग्री मिळेल त्याच्यावर ते करावं. त्याकरता शेकडो माणसं जेवायला घातली पाहिजेत, लाडूबुंदी जेवायला घातली पाहिजे असं शास्त्र बोलत नाही. एक माणूस जेवायला घातला तरी श्राद्ध संपन्न होणार आहे. श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. शेवटचा मुद्दा सांगतो. तुमच्याकडे काहीच नसेल, इकडे लक्ष द्या, काहीच नसेल, निष्कांचन असाल. याला उत्तम उदाहरण आहे की राजा दशरथांचं निर्वाण झालं तेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते. 14 वर्ष काहीही नव्हतं, स्वतः उपवासी होते. म्हणून 14 वर्ष वनवासामध्ये प्रातिवार्षिक रामरायांनी झाडाची फळं देऊन वडिलांचं श्राद्ध केलं, असे उल्लेख रामायणात आहेत. जी साधन सामग्री असेल ती वापरली पाहिजे. जर तेही काही नसेल तुमच्याकडे तर शेवटचा पर्याय दिलेला सांगतो. किती शास्त्र सुलभ आहे लोकांकरता. एक छदाम जर नसेल तुमच्याकडे, 1 रुपया नसेल, तर वडिलांची श्राद्ध तिथे त्या दिवशी घराच्या बाहेर अंगणामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि दोन्ही हात उंच करायचे. आणि दोन्ही हात उंच करून आपल्या वडिलांचं स्मरण करायचं आणि माझ्याकडे काहीही नाही, मी तुमचा वंशज हात उंच करून तो अभिवादन करतोय, या माझ्या नमस्कारानं तुम्ही संतुष्ट व्हा तरी श्राद्ध झालं. किती सोपी प्रक्रिया आहे.
दोन्ही हात उंच करून पितरांना नमस्कार करणे हेही श्राद्ध आहे. फक्त जे कुणासाठी आहे, ज्याच्याकडे रुपया सुद्धा नाही, त्याच्याकडे लखपतीसाठी नाही. म्हणून भरपूर संपत्ती असताना सुद्धा जर श्राद्ध केलं नाही तर त्याच्यात एक म्हण आलेली आहे, त्यांच्याकरता सगळं असताना सुद्धा माणसं काखा बगला वर करतात. हाचा शब्दप्रयोग तिथे आहे. म्हणजे सांपत्तिक स्थिती चांगली आहे ना. आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं पाहिजे. असं या परिवाराने, किशोरराव असतील, त्यांचे बंधू असतील, मालोजीराव, सर्जेराव या भावंडांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं आहे. अभंगाच्या दृष्टीनं प्रवृत्त होतो. मी हे सगळं का सांगितलं? खूप समाज जीवन विस्कळीत होत चाललं आहे. जीवन प्रणालीच बदलत चाललेली आहे. हयात असणारे आई वडील जर सांभाळले जात नाही तर मृत्यूनंतर कोण श्राद्ध करणार आहे? अशा मलिन आणि अत्यंत विस्कळीत झालेल्या जीवन प्रणालीला एक उत्तम आयाम ठरावा अशी ही कीर्तन प्रणाली आहे. खूप शांततेने ऐकलं पाहिजे. आम्ही जर आमच्या वडिलांचं श्राद्ध केलं नाही तर आमची मुलं आमचंही करणार नाहीत. तीच परंपरा रूढ होईल. का भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नानाचार गौरव सुकुलीनाचे. जर आपल्याला कुलीनता आणि शालीनता टिकून ठेवायची असेल तर या पारंपरिक साऱ्या गोष्टी घरात होणं अनिवार्य आहे. दादांना अभिवादन करत मी अभंगाकडे प्रवृत्त होतो. इकडे लक्ष द्या. अभंग जो माझ्या समोर आहे त्याच्यामध्ये जीवन धन्य कशानं होईल याच्या 6 गोष्टी आलेल्या आहेत. 6 गुणांचा विचार आलाय आणि त्या गुणांची चर्चा करणं म्हणजे आजचं कीर्तन आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जीवन सगळ्यांनाच मिळतं पण सगळ्यांनाच कळतं असं नाही. नाही कळत. जर जीवन कळतच नसेल तर त्याला धन्यता येण्याचा प्रश्नच नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, कित्येक माणसं मी पाहिली की ती कपडे घालतात म्हणूनच माणूस आहेत, अन्यथा मनुष्यत्वाचा एकही अंश त्याच्यात नाही. माणूस असावा का त्याच्यामध्ये मनुष्यत्व असावा हा विचाराचा मुद्दा आहे. फार क्वचित मनुष्यत्वाचा अंश असतोय. पण जीवन धन्य व्हायचं असेल तर या 6 गुणांचा विचार केला पाहिजे. त्यातला पहिला गुण अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. धन्य संसारी, धन्य ते 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 संसारी, धन्य
त्यातल्या 6 गुणांचा आपण विचार करणार आहोत आजच्या कीर्तनात. पहिला गुण आहे तो दया आहे. इकडे लक्ष द्या. या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे मी, पण ते आत्ता सांगणार नाही, शेवटच्या क्षणाला सांगणार आहे, कारण ते टॉप सिक्रेट आहे. ते आता ओपन करत नाही मी. दया खूप मोठा गुण आहे. आपण दया करणं गरजेची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. किंबहुना दया हे मानव्याचं एक विशेष अंग आहे. त्यातून मानव्याची प्रगटीकरण आहे. इकडे लक्ष द्या. दया हा दैवी संपत्तीचा गुण आहे, लक्षात ठेवा. आमच्याकडे तो असला पाहिजे. ती माणसावरच म्हणत नाही, पशुपक्ष्यांवर पण दया केली पाहिजे. माफ करा जास्त बदल्याबद्दल, पण या संगणक युगामध्ये माणूस हळूहळू निर्दय होत चाललेला आहे. आपण सगळे वारकरी लोक, संत चरित्र अभ्यासणारे लोक, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या जीवनातली कथा आहे, आपण ऐकत आलोय. एकनाथ महाराजांनी काशी यात्रा केली. इकडे लक्ष द्या. प्रत्येक माणसाची इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी काशीला जावं. पूर्वी अशी म्हण होती, काशीस जावे नित्य वदावे. होईल का नाही होईल सांगता येत नाही. जुना काळ फार कठीण होता. लाखो माणसात एखाद्यालाच काशी यात्रा घडायची, लाखो माणसात. कारण दळणवळणाची साधनं नव्हती, पायी प्रवास असायचे. किंबहुना तो काशी यात्रेला निघाला की सगळं गाव त्याला वेशीपर्यंत सोडायला जायचं. त्याचा आदर सत्कार करायचे, त्याला हार घालायचे, त्याला निरोप द्यायचे. आणि त्याच्याही मनात जात असताना तुकाराम महाराजांचा एकच अभंग असायचा, आता नाही येणे जाणे, परत येऊ का नाही माहिती नाही. असं व्हायचं. जाताना कदाचित हिंस्र श्वापद असायची, किंवा येताना जंगलामध्ये कोणीतरी वाटमारी करायचं. माणसं येतीलच याची खात्री नव्हती. आज काशी यात्रा अत्यंत सुलभ झाली. म्हणजे सकाळी पुण्याहून प्लेननी जायचं, दुपारी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं, काशीला जेवण करायचं आणि संध्याकाळी जेवायला घरी यायचं. इतकी काशी यात्रा सोपी आहे. पण अशी काशी यात्रा शास्त्राला मान्य नाही. इकडे लक्ष द्या. कुणाला हो नाही तर न हो, पण मी फॉर्म्युला तर सांगून ठेवतो कशी केली पाहिजे. काही लोक आता त्या अर्थानं निघालेत या दिशेनं. तसे निघाले नसते तर 70 कोटी लोकांनी प्रयागला स्नानच केलं नसतं. 70 कोटी लोकांनी स्नान केलं आहे. हा उच्चांक आहे प्रयागराजला जाऊन कुंभमेळ्यात स्नान करण्याचा. त्याला सोशल मीडिया कार्यरत असेल, काय असेल ते असेल, पण लोक गेले, स्नान करून आले. जे नाही गेले त्यांना म्हणायला लागले हे पाप धुवायला गेले. अरे ते धुवून तरी आले. आपल्याला जाणं झालं नाही तर त्याची टिंगल मस्करी करू नये. आहे ते स्वच्छ आहे. काशी यात्रा कशी करायची ती सांगतो. चला, आलंय ओठात तर पोटात ठेवत नाही. घरातून निघायचं. पहिल्यांदा रामेश्वरला जायचं, दक्षिण भारतात. रामेश्वरला जाऊन समुद्राचं स्नान करायचं. तिथे 22 कुंड आहेत पापनाशी. त्याचं कुंडात स्नान करायचं आणि ती एवढी एवढी वाळू घ्यायची समुद्राची. त्याला सेतू असं म्हणतात. इकडे लक्ष द्या. आणि ती वाळू घेऊन मेणामध्ये शिजवायची. मेणबत्तीचं नाही. पूर्वी बायका कपाळाला कुंकू लावण्यापूर्वी मेण लावत असत. माझी आजी रुपयाच्या आकाराचं कुंकू लावायची, त्याच्या खाली अशी मेण लावायची. त्या काळामध्ये प्रत्येक बाईच्या पिशवीमध्ये 2 डब्या असायच्या, एक मेणाची एक कुंकवाची. आत्ता डब्यात फक्त जागा तंबाखूने घेतली आहे, मिसरीने घेतली आहे. पण पूर्वी डब्या असायच्या, त्या डबीमध्ये कुंकू असायचं आणि मेण असायचं. ते मेण लावायचं. मेण म्हणजे काय तर मधमाशीच्या पोळ्यातलं मध काढून घेतल्यानंतर शेष भाग जो आहे त्याच्यातून मेण निर्माण होतं. त्या मेणामध्ये ती वाळू शिजवायची. एखाद्याने प्रयोग करायला अडचण नाही.
आणि ती वाळू शिजवून त्याचं शिवलिंग करायचं आणि ते घेऊन काशीला जायचं. काशीला गेल्यानंतर तिथं गंगेमध्ये स्नान करायचं आणि त्याच ठिकाणी त्या लिंगाची पूजा करायची. त्याला गंगोदक, गंध, पुष्प, बिल्वदळ काही असेल तो थोडासा नैवेद्य दाखवून आरती करून ते लिंग तिथंच विसर्जन करायचं गंगेत. आणि जिथं लिंग विसर्जन केलंय तिथून पुन्हा गंगेचे पाणी भरून घ्यायचं आणि ते पाणी घ्यायचं आणि पुन्हा रामेश्वरला यायचं आणि रामेश्वरच्या लिंगावर ते पाणी वाहिलं की काशी यात्रा पूर्ण होते. असा काशी यात्रेचा संपूर्ण क्रम आहे. केसरी आणि सचिन ट्रॅव्हल्सनी नाही, त्याने पण तशी करावी, शास्त्राने वचन दिलंय तशी. संत एकनाथ महाराजांनी तशी काशी यात्रा केली. काय बरोबर 10-20 आपले जोडीदार घेतले, नाथ महाराज काशी यात्रेला निघाले. रामेश्वरला आले, रामेश्वरला स्नान केलं, रामेश्वरचं दर्शन घेतलं, तिथला सेतू घेतला, त्याचं लिंग केलं, पुन्हा काशीला गेले. काशीमध्ये विश्वनाथाचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं, लिंगार्चन केलं आणि तिथली कावड भरून घेतली आणि नाथ महाराज चालत चालत रामेश्वरला आले. जवळपास या घटनेला किमान 2 वर्ष लागली असतील त्यांना पायी चालायला. खर्ची घातली तेवढी. रामेश्वरला आले, वैशाखाचा महिना, कडकडीत ऊन, वाळू तापलेली आणि त्या वाळवंटामध्ये एक गाढव तडफडताना दिसलं त्यांना. तृषाकांत होतं, पाणी मिळालं नव्हतं, तहानलेलं होतं, काही क्षणांनी ते मरेल अशा विपन्न अवस्थेत होतं. नाथ महाराजांनी हे सगळे यात्रेकरू तिथून जाताना पाहिलं, ते गाढव पाय झाडतंय, तडफडतंय. नाथ महाराजांच्या अंतःकरणातली दया प्रकट झाली. अरे रे, पाणी नाही त्याला, मरेल कदाचित. म्हणून शेकडो किलोमीटर चालत आलेले नाथ महाराज पाणी घेऊन त्या गाढवाच्या जवळ गेले. 2च कोस राहिलेला रामेश्वर. आता 2 कोस चालत गेला आणि ती घागर घातली की काशी यात्रा पूर्ण होणार होती. पण नाथ महाराजांनी त्याचा विचार न करता ते पाणी गाढवाच्या तोंडात ओतलं. घटाघटा ते गाढव पाणी पिलं. त्याची तृषा शांत झाली, तहान तृप्त झाली आणि ते गाढव अंग झटकून उभं राहिलं. बरोबर यात्रेकरू होते, ते म्हणले काय माणूस आहे. गावातलं एक गाढव मेलं असतं तर काय तोटा झाला असता. अर्थात 4 पायाचंच. गावातलं एक गाढव जर मेलं असतं तर काय तोटा झाला असता. कशाला पाणी पाजलं, आपली यात्रा खराब झाली, काही कळते का नाथ महाराजांना. असा विचार करत असताना घटना घडली. ते गाढव अदृश्य झालं आणि त्या ठिकाणी स्वयं रामेश्वर प्रगट झाला. ही रामेश्वरानं घेतलेली परीक्षा होती. रामेश्वर प्रगट झाल्याबरोबर नाथ महाराजांच्या बरोबर यात्रेकरू होते, त्याने कपाळाला हात लावला आणि ते म्हणाले, आपण गाढवाला पाणी पाजलं नाही, हा आपलाच गाढवपणा झाला. हे नंतर कळलं त्यांना, लक्षात ठेवा. ही दया करणं फार मोठी गोष्ट आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्याकडे लक्ष द्या. हे माझं सामाजिक जाणीवा उन्नत करणारं विचारधन आहे. मी काही तुमची करमणूक करण्यासाठी आलेलो नाही आहे. या मागच्या दिवाळीला मी कीर्तनासाठी गेलो होतो नाशिकला. दिवाळी एक 4-8 दिवसावर होती आणि माझं कीर्तन नाशिकच्या काळाराम मंदिरात होतं. निघालो होतो. ते नाशिक एक 4 किलोमीटर राहिलं असेल. मला घ्यायला कुणी येत होतं. मी थांबलो होतो तिथं एका झाडाच्या सावलीत. इकडे लक्ष द्या. ते समोर एक नवीन कन्सेप्ट आहे, चांगला आहे तो, वाईट नाही आहे. पुण्यात आला आहे, बारामतीत आला आहे, दौंडमध्ये आला असेल. माणुसकीची भिंत असा एक कन्सेप्ट आहे, लोकांना माहीत असेल. इकडे लक्ष द्या. माणुसकीची भिंत म्हणजे काय. माणुसकीची भिंत म्हणजे, इकडे लक्ष द्या, एक भिंत असते आणि त्या भिंतीला खिळे टांगलेले असतात आणि त्या खिळ्यांवर आपण जुने वापरलेले कपडे
नेऊन ठेवायचे. ऐकताय ना? जे गरजू असतील त्याने ते घेऊन जायचे. चांगली योजना आहे ना. आपले लोक पण असे आहेत ना, विशेषतः पुरुष सोडून द्या, माझ्या सगळ्या माता भगिनी, एवढी कपडे द्यायचे आणि एक भगुलं घ्यायचं. येते का ती बाई इकडं? दहा पाच कपडे दिले की ते एवढं एवढं पातेलं देते आणि ही बाई म्हणते ती परात दे की जरा. एवढे कपडे दिले आणि मला एवढंसं भगुलं दिलं, परात दे. ती म्हणते देते. एखादी पॅन्ट दे. ही नवी पॅन्ट देते त्या पराती बाई. माझं काय म्हणणं आहे, घरामध्ये किती भांडी आहेत. मी तिथं थांबलो, इकडे लक्ष द्या, थांबलो होतो मी तिथं. कपड्याचं खूप ढीग, हे झालेलं सांगतोय, कपड्याचे ढीग पडले होते. एक 35 वर्षाची बाई आणि तिचं एक लहान मूल 7-8 वर्षाचं, असं दोघे आले तिथं आणि गाडीच्या काचेतून पाहत होतो मी. ती बाई आली, तिने पाहिलं आणि ते मूल कपडे शोधत होतं. असं लहानसं मूल 7-8 वर्षाचं. आणि एक सदरा त्याला सापडला, नवा कोरा होता. एवढा आनंद झाला त्या मुलाला. ते धावत आलं ते सदरा घेऊन आपल्या आईकडं. आणि त्या आई, उघडच पोरगं होतं, अंगावर कपडे नव्हते. तो सदरा बघितल्यावर हरकत आला आणि आईजवळ दिला. आईने तो सदरा त्याला घातला. तो बरोबर त्याला फिट्ट बसला. ते मूल हरकून घेतलं. आईला पण आनंद झाला. आईने त्या बाळाला जवळ ओढलं, त्याचा मुका घेतला. ते मूल आईच्या गळ्यात पडलं. आणि हे बघताना माझे डोळे पाणावले होते, माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते. माझ्या मनात एकच विचार आला, आपल्या जुन्या कपड्यावर एखाद्याची दिवाळी साजरी होत असेल तर तेवढी दया करायलाच पाहिजे प्रत्येक माणसाने, असं माझं मत. काय अडचण आहे एखादं पातेलं आणि एखादी परात घेण्यापेक्षा? एवढी दया करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. माझ्या श्रोत्यांनो लक्षात ठेवा. पहिला गुण आहे, होता होईल एवढी दया करा. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,